मराठी कविता. कवितेचे नाव आहे मानवतेचे मंदिर लोटले. कवितेचे कवी श्री गोरे एस.एम. बनसरोळा, भारत. अवमानित आला दारी अन ढासळले हे मंदिर. अवमानित आला दारी अन ढासळले हे मंदिर. आली ईश्वरावरती स्वारी अन थरारले हे शरीर. चोरटा कोणी आला देवा अन लुटून गेला मेवा. आली भूषणावरती बारी मंदिर मूर्ती भंग करी. आला इथेच दंभाचा मारा मूर्ती दगड बनला हत्यारा. चले आत्म्यावरती सुरी तुटता तुटता हुकली बरी. कलियुग आगमन झाले मानवतेचे मंदिर तुटले. काल राक्षस समोरी आला संत चिरडला गेला. असा पुराचा लोटही आला सतयुग राजा पार बुडाला. बीजपोटी घेईल धरणी येईल कुठेतरी उगवूनी. कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता. कवितेचे नाव आहे अपमानित केले त्याने. सदरील कविता प्रचलित लोककथेवर आधारित आहे. अपमानित केले त्याने आपुल्या स्वतः मुलाने. पित्यास पिताना त्याने मानिले नाही त्याचे मन त्यास लाजले. घडी हा माझ्या घरचा शब्दमुखी हा पडला. हृदयावरती त्याने मोठा आघात केला. मनावर प्रघात झाला कसा हा मी वाढविला. कधी ना दुःख दिले मी त्याला तो आजची मजला मेला. काय नाते राहिले त्याचे माझे मलाच खाते मन हे अधीर माझे. आजचा तरुण हा असला कसला आज ते ह्या क्षणास गुड उखलेला. कविता पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता. कवितेचे नाव आहे धाव धाव. कवितेचे कवी आहेत श्री गोरे सतीश महादेव, बनसरोळा. धाव धाव धावणे आज तुझला गाठणी त्या यशाला. ध्यासाचे आज जीवाला वेड तुलाव. धाव धाव त्यागणे त्या आळसाला जिंकणे त्या दैवाला. नशिबाचे आज जगाला सार तू धाव. धाव धाव मोहित क्षण हे जगाचे शत्रू तुझिया यशाचे. ढिगारे आज दगडांचे भेदून तू धाव. कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता. कवितेचे नाव आहे वर्णिने जरी अशक्य. कवितेचे कवी श्री गोरे एस.एम. बनसरोळा, महाराष्ट्र, भारत. वर्णिने जरी अशक्य वर्णून पाहू थोरवी निसर्गाची. कवी इथे दुर्बल्य सांगड लावू देवाशी कवित्वाची. तेजस्वा पाहणे न होय जाणून घेऊ तेजगाथा सूर्याची. हाते उभी तुझ जोडाय जोड देऊ साक्षी हाताशी कामाची. नदी वाटेत दिसली क्षणी वाटले ही असे माझी माऊली. तशा होती लागलेली खोटबर जलाने ती भागवलेली. नमन तुझ धरणी माय मुखाने सेविले अन्न तूच भरवलेशी. बागडता थकले पाय बनविली अखेर कुशी धरेशी. कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता. कवितेचे नाव आहे प्रियेच्या शोधात. कवितेचे कवी श्री गोरे एस.एम. बनसरोळा. मी माझी प्रियेच्या शोधात भटकलो असा. दिसली ना कुठे अंधारे नयनांचा आरसा. ढुंडाळिले हे जग जरी सारे माझी प्रिया तू आहे कुठे गे. अनेकांचे चेहरे इथले पाहिलेत दिसली न प्रिया माझी मन कल्पित. रंगीबेरंगी जग हे नयनांना असे का दिसावे. शोधात तुझिया
गूढ रहस्य मला बा कळावे. आलो या जगती जग हे निराळे, होतीस संगती तू गत जन्माले. माझी ये प्रियेच्या शोधात इच्छा, वसते मनाते एक क्षण तू येशील माझी या दृष्टी ते नयनाते. मी माझी ये प्रियेच्या शोधात भटकलो असा, दिसली ना कुठे अंधारे नयनांचा आरसा. कविता पाहिल्याबद्दल ऐकल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता. कवितेचे नाव आहे सत्याच्या शोधात मन. कवितेचे कवी श्री गोरे SM. मन हे सदैव सत्याच्या शोधात, जनांच्या वर्तनांचा ठाव घेतात. क्षणात मन हे सत्याला जाणते, वेगात जशी पापणी लवते. हे तया चरणी नतमस्तक होते, चिरकाल आयुष्य सत्याला असते. मन चाखते रंगढंग दुनियेचे, वेध घेते नव्या जुन्या वर्तनांचे. नयन लावी तठाई मानवांचे, क्षणात समजते वर्तन तयांचे. मन जाणते क्षणोक्षणी सत्याला, शाश्वत तीर मूल्ये अनेक याला. जसे तेज असते तेजस्वी सूर्याला, कोण न टाळेल ह्या अटळ सत्याला. मन हे सदैव सत्याच्या शोधात, जनांच्या वर्तनांचा ठाव घेतात. कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. धक्का बसे हृदयाला. कवितेचे नाव आहे धक्का बसे हृदयाला. कवितेचे कवी आहेत श्री गोरे SM. धक्का बसे हृदयाला अन हुरहुर लागे जिवाला. अंधकाळ भासे आत्म्याला, न काही येईल संगे स्वर्गाला. दुःख बसे हृदयाला अन आत्मगान सांगे स्वतःला. सोडणे असे जगाला, हो न उदासीने या काळाला. इच्छा ठसे डोक्याला अन अवसान नसे तनाला. हवे काही वाटे मनाला, न मुक्ती मिळेल उसे आत्म्याला. काल येईन हेण्याला अन वचनी गुंतवे कुणाला. वाट मिळे आत्म्याला, मनमानी सार्थ जगण्याला. कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता. कवितेचे नाव आहे कर्तव्य कर्म जाणा. शिक्षक गातात. कर्तव्य कर्म जाणा, विद्यार्थी दशा पहाना. कर्तव्य कर्म जाणा, विद्यार्थी दशा पहाना. फसवा फसवी कोठवर चालणार, नाही का माता पित्यांच्या श्रमास पाहणार. अरे आता तरी नाही का तू लाजणार, नाही का तू ऋणमुक्त होणार. विद्यार्थी गात. जाणील कर्तव्यास आज मी, जाणून कर्तव्यास आज मी. ज्ञान अर्जन मी मनपूर्वक करणार, मी आज ऋणमुक्त होणार. शिक्षक गातात. कर्तव्य कर्म जाणा, काय कर्तव्य ओळखाना. सदरील कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता. कवितेचे नाव आहे मन आगळे आगळे. कवितेचे कवी आहेत श्री गोरे SM. मन आगळे आगळे मन वेगळे वेगळे. हर्षाने हर्षावते पापाने पापावते. चिंतेने चिंतावते धास्तीने धास्तावते. लोभाने लोभावते आशेने आशावते. मोहाने मोहावते क्रोधाने क्रोधावते. परिस्पर्शाने सोनचाफाही होते. मन आगळे आगळे मन वेगळे वेगळे.
मन हे चिखलाचे गोळे, पाजात्यास संस्काराचे भोळे. मनाना कसला आकार, कधी येई विकार, दुस्पर्शाने येतो राक्षसी अवतार. मन आगळे आगळे, मन वेगळे वेगळे. पुढील कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता. कवितेचे नाव आहे कोण आहे परार्थासाठी. कवितेचे कवी आहेत श्री गोरे असेम. कोण आहे परार्थासाठी, नाही कोणी दलितांसाठी, जगणार का गरिबांसाठी, सर्वच नसावे ते स्वतःसाठी, ना शब्द कुणाच्या ओठी, जगेल मी दुसऱ्यासाठी, ना कृत्य कुणाच्या हाती, दलितांना आधार देती, जे जगले दुसऱ्यासाठी, अर्पिले प्राण भारतासाठी, ना वाली वरला कोणी, दुःखीत जगतासाठी. कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता. कवितेचे नाव आहे मानवतेचा अर्थ. कवितेचे कवी आहेत गोरे असेम. अर्थ हा महान मानवतेचा, सर्वश्रेष्ठ पवित्रतेचा, अर्थ हो मानसिकीचा, मानवतेतील श्रेष्ठ गुणांचा, परिविचार नाही मनांचा, अभाव मात्र माणुसकीचा, माणूस बनला दुर्गुणांचा, वाईट विचारी भावनेचा, ना अर्थवरे मानवांत मानवतेचा, सर्व झाला तो दानवतेचा, नसती ते मानव असते दानव, असती पशुसम, बुद्धिवाकडी शेपटी सम, मानवासी पाझर फुटला लोभाचा, लोभ तिथे कमी पडेल पशुकुत्र्याचा, मनदंश ते भ्रष्टांचे गरिबांवरती, सर्पदंशाहून हे खतरनाक असते, मानवा राखतो अर्थ मानवतेचा, सर्वा समान वागवण्याचा, निराधारांना आधार देण्याचा, मातृभूप्रेम निष्ठ भावनेचा. कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता. कवितेचे नाव आहे युग उठावाचे. कवितेचे कवी आहेत श्री गोरे सम. युग हे कसोटीचे, चिकाटीचे, निर्भयतेचे, स्पर्धेचे, विज्ञानाचे, अतिसंकट युगाचे. युग हे दलितांचे, गरिबांचे, निराधारांचे, यांना जगून देणाऱ्यांचे. यावर काहीतरी करायचे. जिद्दीनं जगायचं, हिमतीनं जगायचं, कधी न धीर सोडायचा, भ्रष्टांवरती लढा पुकारायचा. उठाव मंत्र हाती घ्यायचा, भ्रष्टांना चांगला धडा शिकवायचा, निर्धार अतिशय ठामाचा, भ्रष्ट जात नष्ट करण्याचा. बनवू युग हे उठावाचे, असत्याचा संहार करण्याचे, गरिबांना आधार देण्याचे, परार्थांसाठी जगण्याचे. कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता. कवितेचे नाव आहे स्वागत शासन निर्णयाचे. प्लास्टिक कॅरी बॅग बंदी, शासनाचा निर्णय, स्वागताचा निर्णय. प्लास्टिक कॅरी बॅग बंदी शासन लागू करी, असा हा स्वागताचा निर्णय व्यापारी स्वीकारी. प्लास्टिक कॅरी बॅग बंदी शासन लागू करी, असा हा निर्णय जनता स्वीकारी. प्लास्टिक कॅरी बॅग बंदी शासन लागू करी, म्हणून सतीशाशी शासनाचा आभारी. आरोग्य जपणुकीचा निर्णय हा भारी. सरेल आता जलप्रदूषण, होईल वायू प्रदूषण, होईल जनता रोगमुक्त, असावे आम्ही विज्ञान भक्त. प्लास्टिक ज्वलन थांबले आता, विद्यार्थी दूषित वायूपासून वाचले आता. सर बघा तो ढिगारा दिलाय पेटवून, प्लास्टिकची दुर्गंधी येतीय त्यातून, असे म्हणायचे विद्यार्थी सरांना आणि घ्यायचे नाक झाकून. मराठी कविता. कवितेचे नाव आहे स्वागत शासन निर्णयाचे. प्लास्टिक कॅरी बॅग बंदी शासनाचा निर्णय, स्वागताचा निर्णय. प्लास्टिक कॅरी बॅग बंदी शासन लागू करी, असा हा स्वागताचा निर्णय व्यापारी स्वीकारी. प्लास्टिक कॅरी बॅग बंदी शासन लागू करी, असा हा निर्णय जनता स्वीकारी. म्हणून सतीश असे शासनाचा आभारी. आरोग्य जपणुकीचा निर्णय हा भारी. सरेल आता जलप्रदूषण, न होईल वायू प्रदूषण, होईल जनता रोगमुक्त, असावे आम्ही विज्ञान भक्त. प्लास्टिक ज्वलन थांबले आता, विद्यार्थी दूषित वायू प्रदूषणापासून वाचले आता.
विद्यार्थी म्हणायचा, सर बघा तो ढिगारा दिलाय पेटवून, प्लॅस्टिकची दुर्गंधी येते त्यातून. असे म्हणायचे विद्यार्थी सरांना आणि घ्यायचे नाक झाकून. सरांनी द्यायची आज्ञा, विझवा ते जळणारे प्लॅस्टिकचे ढिगारे. त्या ढिगाऱ्यांच्या जलनातून धूर निघायचा विषारी. प्लॅस्टिकच्या ज्वलनाने हजारो विषारी धूर निघायचे, ते आमच्या नाकाला सहन व्हायचे. प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदी केली, स्वागत शासनाचे ह्या शासन निर्णयाचे. वाचतील जन आता महापुरातून, प्लॅस्टिकमुळे पाणी अडायचे, प्लॅस्टिकमुळे पाणी तुंबायचे. अनागंतुक महापूर यायचे, शहरात पाणी साचायचे. शासन निर्णयामुळे आता हे जलप्रदूषण थांबले. भविष्य ह्या शासनाने सुधारले, जनतेला अडचणीतून मुक्त केले. वाचतील जन सुनामीपासून, वाचतील जन वायू प्रदूषित रोगांपासून. आणखी एक आव्हान आहे शासनाला, हे शासना थांबवावे वाहनांच्या टायर जाळण्याला. अडाणी जन वाहनांचे खराब रबरी टायर जाळतात, तेव्हा वायू प्रदूषण बहुत होते. करावे समुपदेशन, करावे सुजान. रबरी टायरे जाळणाऱ्यांना एक नवीन बंदी लागू करावी, रबरी टायर दहन बंदी लागू करावी. रबरी टायर जळताना, विषारी धूर निघताना, वायू प्रदूषण होताना अस्वस्थ वाटते अनेक जीवांना. हे शासना विनंती तुम्हाला, लागू करावी बंदी, टायर दहनाची बंदी. ही कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. विवेकी दीपाने प्रकाशलो. कवितेचे कवी आहेत श्री गोरे असम. मोहित जगात हिंडलो, क्षणात सावध झालो, अंधारी रस्त्यात ठेचाळलो, विवेकी दीपाने प्रकाशलो. इच्छांना साधन नव्हते, शोधून पाहिले जगात, काही दिसले मला ते हवे वाटले, मला ते हवे वाटले, माझे मला ते वाटले, पण आज नाही. इथल्या धर्तीवर जन्म घेतला, सुखदुःख संघर्ष इथे पाहिला, जीवन वाटली संधी, माणुसकी कधी ना गमावली, मला जीवनात ती आवडली, पुनर्जन्म नाही. क्षणात आली जीवनी सुंदरी, वाटली क्षणाला जीवलग परी, प्रेम वाटला दिलासा पण माया, मोहित कधी ना झालो, प्रेमाच्या जीवनात असा रंगलो, मी उदासीन नाही. जीव धडपडला कल्पित प्रियासाठी ह्या नगरी, लग्न बंधनाने येईल एकदाची ह्या नयन नजरी, सती मना वाटेल हवी तशी भेटेल, तीच मना आवडेल जीवनात काही. जेव्हा वाटली आस कधी परमात्म्याची, पण मध्येच गोडी लागली निसर्गाची, निसर्ग वाटतो सखा सोबत वाटते लाख मोलाची, सर येईल ना कुणा ह्या स्वर्गाची, निवासी चराचरात परमात्मा निसर्गात राही, तो वरचा स्वर्ग कल्पनेतच राही, जो ह्या जगतातीच असत नाही. खेळलो मी धरतीवरती, ही धरणी असे माझी माता सममावली, मला स्वर्ग इथला मिळाला, कल्पित स्वर्ग आज नाही. मोहित जगात हिंडलो, क्षणात सावध झालो, अंधारी रस्त्यात ठेचळलो, विवेकी दीपाने प्रकाशलो. सदरील कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता, कवितेचे नाव आहे गाठायचे ध्येयाला. कवितेचे कवी आहेत श्री गोरे असम. एकच मनाचे ते वेड त्यांच्या जीवाला, सांगते मनाला लढ गाठायचे ध्येयाला, ध्येयाला गाठताना करतात ते कसोटी सामर्थ्याचे, पृथ्वीवर येताना घेतात अमरशी दोरी ध्येयाची, धावताना मार्गाने जातात संकटात चुकून कधी फारून त्या वेडाने, सोसतात कधी दुःख व्यथा कधी, चालताना वाटेने लागतात अनेक खाच खळगे, मनाच्या जाणीवेने जातात जीवनाच्या विविध मार्गे. एकच मनाचे ते वेड त्यांच्या जीवाला, सांगते मनाला लढ गाठायचे ध्येयाला. सदरील कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता, कवितेचे नाव आहे हृदयाच्या दुनियेत. हृदयांच्या दुनियेत हृदय हिंडले, कुणास काय ठावे त्याने काय जाणिले, हृदयाहून हृदय तर एक झाले, अनेक त्याने आजवर लोक पाहिले, कुणी गीत गायले तर कुणी ऐकिले, कुणी खेळ खेळिले तर कुणी मोडिले, धनवंताचे गर्दीत गरीब वेगळे, हृदयांचे मनगीत सौरभ आगळे, हृदयाने सप्तरंगी जग जाणिले,
तेज धूप रंगिते आज उजळले, हृदयांच्या दुनियेत हृदय हिंडले, कुणास काय ठावे त्याने काय जाणिले. सदरील कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. ती कविता, कवितेचे नाव आहे हृदयांच्या दुनियेत. हृदयांच्या दुनियेत हृदय हिंडले, कुणास काय ठावे त्याने काय जाणिले. हृदयांच्या दुनियेत हृदय हिंडले, कुणास काय ठावे त्याने काय जाणिले. हृदयाहून हृदय तर एक जाणिले, हृदयाहून हृदय तर एक जाहले, अनेक त्याने आजवर लोक पाहिले. कुणी गीत गायले तर कुणी ऐकिले, कुणी खेळ खेळिले तर कुणी मोडिले. धनवंताचे गर्वित गरीब वेगळे, हृदयांचे मनगीत सौरभ आगळे. हृदयाने सप्तरंगी जग जाणिले, तेज धूप रंगिते आज. कवितेचे नाव आहे शोधू कुठे तुला मी. कवितेचे कवी आहेत श्री गोरे असम. शोधू कुठे तुला मी, कल्पनेत तू रंगलेली, स्वप्नांत तू बसलेली, हृदयात तू गुंतलेली. शोधू कुठे तुला मी, धुंडाळिले जरी विश्वसारे, चेहरे अनेक झिलमिल तारे, हृदय त्यांचे दिसले कोरे. शोधू कुठे तुला मी, कल्पनेत तू रंगलेली, स्वप्नांत तू वसलेली, हृदयात तू गुंतलेली. सदरील कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता, कवितेचे नाव आहे न्याय हवा. कवितेचे कवी श्री गोरे असम. अन्याय नको मज न्याय हवा, दुःख नको मज आनंद हवा, दौलत नको मन निर्मळ हवे, अज्ञान नको मज ज्ञान हवे, विरोध नको मज सहकार्य हवे, शत्रुत्व नको मज बंधुत्व हवे. दीनदलितांना हात देण्यासाठी, गोरगरिबांना तारण्यासाठी, फूट नको मज एकता हवी, शस्त्र हवे मज शस्त्र हवे, भ्रष्टाचारीवर चाल करण्यासाठी, खोट्यांचा विनाश करण्यासाठी, तंत्र हवे मज विचारी तंत्र हवे, भारतासी सुखमय करण्यासाठी, एकतेची भावना रुजविण्यासाठी. सदरील कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता, कवितेचे नाव आहे दया माया. शोधात आहे इकलती दया, भेटेल का तिज सुचलती माया. अंधत्व कुणाचे पाहिले तिने, सुखावेल तो आधार मिळे दयेने. मिळतो तो दयेने पश्चाताप कुणा, पश्चातापानेही होई सुधारणा. दिधले मायेने पांघरून कुणा, झाकिल्या चुका फाशी कारणे खुणा. माया मोहित कोणी लालसेल तोही, दयावंत ज्ञानी परोपकारी राही. मयेत माझा बाळू अन तुझ काळू, दयेत भेद काही मजेत रंग खेळू. सदरील कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. एक सत्याग्रही. एक सत्याग्रही. मराठी कविता श्री गोरे असम. महात्मा गांधी. एक सत्याग्रही आठवे पुन्हा पुन्हा, गांधी बाबा प्रतिमा दृश्य पुन्हा पुन्हा. एक सत्यवादी होता या जगती, तेव्हा खचल्या कोणाच्या न हिमती. एक पंचानकाठी प्रतिकांती, केली त्यांनी महान ही क्रांती. यज्ञात ज्यांच्या झाली स्वातंत्र्य प्राप्ती, शोभतो राष्ट्रपिता तो या भारती. दुःखी तमी नाहीत आज गांधी बाबा, महात्मा हुतात्मा तो दिसेल कवाबा. आज जगती उरले न काही, राष्ट्रपित्याची सावली बाळ पाही.
आज तिचा कुठे का आढळ नाही, अजूनही हाक ऐकू का आली नाही. एक सत्याग्रही आठवेल पुन्हा पुन्हा, गांधी बाबा प्रतिमा दृश्य पुन्हा पुन्हा. सदरील कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता. कवितेचे नाव आहे तुझं शोधून थकले पाय. कवितेचे कवी आहेत सर गोरे समा. तुझं शोधून थकले पाय, नयने हे मिटतील माय. प्रश्न मज पुढे आहे तो काय, कधी दिसशील ग बाय, कधी दिसशील ग माय. प्रेम तुझे आढळले ग बाय, आज का तू ह्या जगतात नाही. जीव झाला होता जेव्हा लहाय लहाय, तूच निववलेस होतेस मन हे माय. झालो इथ्यातच मी अनाथ पराय, तुझ छाया ही नाही आज धराय. तुझी माया लागली आठवाय माय, कमी पडती हे रान धावाय. लागते संकट छाया पसराय, ओठ लागते आई आई म्हणाय. तुझ शोधून थकले पाय, नयनेही मिठतील माय. सदरील कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. कवितेचे नाव आहे निराकार करता. इथल्या जगाचा करता निराकार, द्यावान अनेक देवांत आकार. जन्म घेऊन तू मानव झालास, नैनात पहा विशाल जगास. इथलेच नाम केलेस धारण, अन्याची तू करावी नाही टाळण. जन्मास येऊन झाला समान, शिरू नये तुझ्या मनात दान. अनेक धर्म जगात पाहिलेस, मानव धर्म तू विसरू नकोस. ह्या मनाच्या भावना अनेक, विसरावा न तू सदविवेक. इथल्या जगाचा करता निराकार, द्यावान अनेक देवांत आकार. करावी सण तुलना ह्या जगाशी, कोणीच नसे वेगळे या धराशी. आज नसावे हे वेदावे जनात, तुझ्याच प्रतिमा अस्तित यात. प्रतिमा तुझी जगाच्या आरशाला, कधी नवील करू तू स्वतःला. वेगळ्या प्रतिमेत आज आलास, जात मानवाची मानव आहेस. व्हावेस आज समरूप जगाशी, विरणार तू नक्की एका क्षणाशी. इथल्या जगाचा करता निराकार, द्यावान अनेक देवांत आकार. कविता पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता. कवितेचे नाव आहे मकर संक्रांती. कवितेचे कवी आहेत श्री गोरे एस.एम. ही मकर संक्रांती जीवनात रहावी, मधुर क्रांती जगती जीवांना मिळावी. तिळगुळ घ्यावा, गोड तुम्ही बोलावा, अट्टहास संक्रांतीस असा हा करावा. संघर्षावरी पुन्हा हा दिवस यावा, मानवतेचा नाश इथून टळावा. गोड हा मिळावा, बंधुभावा दिसावा, जगती तिळाने पसरावा गोडवा. प्रेमे भेट द्यावी अनेकीस कुंकवाची, तिळाने सांगावी गोड कथा सौभाग्याची. नाते अतुट बंधनाचे इथुनी जुळावे, पती पत्नी नाते अखंड जीवनी रहावे. नवजीवनाचा मार्ग इथुनी फुलावा, जीवन संघर्षाला आनंद, जीवन संघर्षाला तो गोडवा मिळावा. दुःखाचाही आनंद तो तिळाने चाखावा. महिमा मकर संक्रांतीचा हा कळावा, ह्या तिळ तैलाने जीवनाला रंगवावे. या प्रकाशात आणून त्याला उजळावे. गीत संक्रांतीचे पुन्हा पुन्हा आठवावे,
ते सुख गोडव्याचे हृदयात नांदावे. ही मकर संक्रांती जीवनात रहावी. मधुर क्रांती जगती जीवांना मिळावी. तिळगुळ घ्यावा, गोड तुम्ही बोलावा. अट्टहास संक्रांतीस असा हा करावा. कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. मराठी कविता. कवितेचे नाव आहे रमणीय भूखंड पाहून. कवितेचे कवी आहेत गोरे एस.एम. तो रमणीय भूखंड पाहून का ओठातून गाणे फुटते भव्य भारताचे. या कर्तव्याखंड जागून का आज हे भान हरवते प्रेम भावनेचे. आज लोकांमध्ये मिसळून का पुलकीचे गूढ नाते येतात जुळून. जगतामध्ये हिंडून का नाते प्रत्येकांशी जुळते विश्व बंधुत्वाचे. ह्या भारतभूमीत राहून बलिदान त्यांचे आठवते थोर महात्म्यांचे. त्या अंध भिकाऱ्यास पाहून का गालावरून अश्रू ओघळते या नयनांचे. प्रेम कुणाशी करून का हृदय समरस होते प्रेमी हृदयांचे. ह्या विश्वाला पाहून का भान हरवते माझे. सदरील कविता ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद.